आजच्या अभंगाद्वारे नाथ महाराज या ठिकाणी सद्गुरु महाराजांचं स्वरूप सांगतात की प्रत्येकाने, कारण मानव जीवनात आल्याच्या नंतर मानव जीवनाचं जर सार्थक कशात असेल, कल्याण कशात असेल, तर म्हणे त्यानं गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि गुरुला शरण गेल्याशिवाय या जीवनाला काही भेटत नाही, गती ही प्राप्त होत नाही. नव्हे तर या जीवाची जीवदशा ही गुरुला शरण गेल्याशिवाय मुक्त होत नाही. आणि त्या गुरुच्या ठिकाणी आपला भाव काय पाहिजे, तर तो भाव प्रतिपादन करणारा अभंग आज या सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला आता खरी जर परिस्थिती सांगायची तर मला खरंच काही सुधरलं ना, कारण एक तर वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये बरंच काही बोलायचंय, पण नेमकं सुरू कुठून करून संपू कुठं तेच कळून झालं. बरोबर, तुम्ही बोला, मी आचार्य महाराज सांभाळते. कारण वेळेमध्ये कीर्तनही संपलं पाहिजे, सगळ्यांना प्रसादही झाला पाहिजे, पाऊस येण्याच्या आत पुन्हा तिकडेही गेलो पाहिजे, या तीन गोष्टी करायच्या. आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात असल्यामुळं अभंगावर मी जाईनच झालो. पण तरी देखील आता गुरु महाराजांना विनंती करतो की निदान या 3 चरण तरी माझ्याकडून सोडून घ्या, अशी विनंती करतो. परत एकदा भजन करा. विठाला तर शिष्याच्या दृष्टीमध्ये गुरु हा काय पाहिजे, म्हणजे शिष्यानं गुरुला कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, तर तो भाव नाथ महाराज सांगतो की आपण गुरु करतो, करत नाही असं नाही. बरेच लोक गुरु करतात, का करायचे ते म्हणे त्यानं केले म्हणून मलाही करायचे. सगळेजण करतात म्हणून आम्हालाही काय करायचं, गुरु करायचं. गुरु महाराज नेहमी सांगायचे, गुरु महाराज म्हणायचे, एक शिष्य आला ते म्हणला मला गुरु करायचे. का करायचे ते म्हणे, कोणीतरी सांगितलं की निगुऱ्या मरू नये, म्हणजे मरण्याकरता काय करायचंय, त्याला गुरु करायचंय, गुरु केल्याशिवाय मरू नाही. आता हे सिद्धांत चुकीचा आहे माझ्या मते. कारण गुरु कशा करता करायचा असतो, तर अमर होण्याकरता गुरु करायचे असतात, का मरण्याकरता गुरु करायचे असतात? नाही ना, अमर होण्याकरता, अमरत्व प्राप्त होण्याकरता नव्हे तर आपण अमरच आहोत, पण आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करण्याकरता गुरु महाराज हे काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणून गुरु करायचे. मरण माझे मरण माझे मरून गेले मज केले अमर. तर हे अमरत्व प्राप्त करून घेण्याकरता गुरु करायचे असते. साधू संतांनी गुरु केले महाराज, कारण गुरु शिवाय काय नाहीये, गती नाही. आता विश्वमाऊली ज्ञानोबा यांचं जर पाहायचं झालं, महाराज उपजत ज्ञानी आहे, त्यांना काही ज्ञान घेण्याकरता इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. पण तरी देखील प्रत्येक ठिकाणी माऊलीची आपल्या गुरु प्रति जो आदर भाव आहे, तर तो आदर भाव माऊलीचा दिसून येतो आपल्याला 2-4 अभंग 7-8 10 दृष्टांत एवढंच जरी आलं आणि कीर्तन करायला लागलो तरी आपला गुरुचा भाव उडून जातो. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपण वाचतो नुसती, लिहित नाही, ती बी नीटकी वाचता येत नाही, त्याच्यातल्या 17 चुका करत असतो वाचताना. ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिखाण केला, ज्यांनी अमृत अनुभवासारखा महान ग्रंथ ज्यांनी आपल्या गुरु समोर मांडला, ज्यांनी जीवाच्या उद्धाराकरता 28 अभंगामध्ये हरिपाठ लिहिला, असे असणारे माऊली आपल्या गुरुप्रती किती आदर भाव व्यक्त करतात हे त्यांच्याकडून घेण्यासारखे महाराज. आपल्याकडे काय, आपल्याकडे फक्त येतं थोडंफार 2-4 पंचीकरण, 7-8 10 विचार सागर, नाही 7-8 10 बी जात नाही ते तिथपर्यंत. पण मी सांगायला 2-4 पंचीकरण एकदा ऐकले आणि आपण एकदा दुसऱ्याला सांगू लागलो की ते म्हणतात आता मीच गुरु झालो, आता सगळ्यांनी येऊन माझ्या पाया पडायचं. बस आज त्यांचा दिवस आहे. आज त्यांचा दिवस आहे. म्हणजे आज थोडक्यामध्ये बैला आपलं सॉरी, जसं की
पोळ्याच्या दिवशी बैलाला काय करतात? सजितात. कोण सजित? मालक. बरोबर. तसं ज्याचा स्वतःच्या जे स्वतःला गुरु समजतं तर ते माझ्या दृष्टीत तरी मला असं वाटतं ते बैलच आहे. आज त्या गुरुचा बैल पोळा. बरोबर ना? आता माझं बोलणं थोडंसं अवघड वाटतं पण खरं असतं. कारण का ज्या गुरुच्या ठिकाणी मी गुरु आहे असा अहंभाव आहे किंवा अहंकार आहे तर तो गुरु शिष्याला पूर्णत्वापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून कधी कधी मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला असे सद्गुरू महाराज भेटले की ज्यांनी आपलं स्वतःचं पदच आपल्याला काय केलं? दिलं. नुसतं मला दिलं नाही तर प्रत्येकाला काय केलं? तेच पद दिलं. म्हणजे असे गुरु महाराज आपल्याला लाभले म्हणजे 100% या जन्मामध्ये आपण नक्कीच काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. नाहीतर मग असे गुरु महाराज भेटल्याच्या नंतर नाथ महाराजाला सुद्धा ते गुरु महाराज भेटले, ते म्हणजे जनार्दन स्वामी. आणि ते जनार्दन स्वामी भेटल्याच्या नंतर मग आपल्या गुरुप्रती भाव काय पाहिजे? नुसतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक दिवस फक्त गुरुचा भाव पाहिजे का? नाही. मी मगाशीच काय म्हणलं की आजचा दिवस जरी गुरुचा असेल तरी ज्या दिवशी आपण गुरु केला त्या दिवशीपासून शिष्याचा प्रत्येक दिवस हा कोणाचा असतो? गुरुचा असतो. प्रत्येक दिवस गुरुचा आहे. कारण गुरुच्या स्मरणाशिवाय आपला दिवसच चालू होऊ नये, पहिली गोष्ट. आणि आपले साधक जेवढे काही आहेत तर प्रत्येकाचं बरोबर आहे, कारण त्याचा दिवस हा गुरुच्या स्मरणाशिवाय चालू होत नाही. कारण आता ते जीवन, ते जन्मच आपला दुसरा झालाय तिथं. ज्या दिवशी गुरु केले त्या दिवशी आपला काय झाला? दुसरा जन्म झाला. तिथून अज्ञानाची निवृत्ती व्हायला सुरुवात झाली. आणि ही अज्ञानाची निवृत्ती झाल्याच्या नंतर मग एवढं सगळे गुरुनं आपल्यावर उपकार केले. आता संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रैलोक्ये. साधू संत ज्या अर्थी गुरुला देव म्हणायलेत मग त्यांच्यापेक्षा आपण हुशार का? नाही ना. मग त्यांनी जो मार्ग दाखवला तर त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. म्हणजे आपला जरी भाव तयार होत नसेल तर भाव तयार करावा लागेल. काय? गुरु परमात्मा परेशो. गुरु काय म्हणे? परमात्मा आहे. कारण दररोज आपण प्रार्थना म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरु काय? साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत. मग याचा भाव अंतःकरणात तयार झाला पाहिजे. याच्याकरता आजच्या अभंगातून नाथ महाराज आपल्याला उपदेश करतात की माझ्या करता माझे गुरु काय आहेत म्हणे? परमात्मा आहे. नुसता परमात्मा नाही तर परेशू. परेशू म्हणजे काय? परसू नाही. विठाला विठाला हत्ती तुमच्या ओळखीचा आहे का? हत्ती ओळखीचा आहे का? नाही आहे ना. हा. मग त्या हत्तीला जर समजा आवरायचा असेल तर काय करतात? त्याच्या पायाखाली जाऊन तपश्चर्या करतात. हत्ती जर आवरायचा असेल तर हत्ती आवरण्याकरता काय केलं जातं? अंकुश असतं ना, त्या अंकुशालाच परेशू म्हणजे परसू म्हणायचं, जे की गणपती बाप्पाच्या हातामध्ये. बरोबर ना? गणपती बाप्पाच्या हातात जो परेशू आहे तर तसं गुरु माझे काय आहेत म्हणे? परेशू. कस काय म्हणे? हत्ती तर आमच्यात काय फरक नाही. नवे नवे मी तरी हत्ती म्हणलं पण कोणतरी म्हणलं होतं जसं ते कुत्रे असतात समजा ज्याला मालक नसतं. बरोबर? त्या कुत्र्यात ते कुठं जाईल पत्ताच नाही, त्याची काय गॅरंटी असते का? कोणतरी म्हणलं. आता कोण म्हणलं ते जर नाव सांगितलं तुम्ही जाऊन त्याला विचारता. म्हणून नाव सांगत नाही मी, फक्त कोणतरी म्हणलं होतं असं. काय की म्हणे आपला जीवाचा स्वभाव असा आहे महाराज की ते एका ठिकाणी थांबू शकत नाही. बरोबर? मग अशा जीवाला एका ठिकाणी थांबवणारे कोण आहेत? गुरु महाराज. बरोबर? आता बघा बरं, गुरु महाराज उपाधीनं ज्या वेळेला होते त्या वेळेला एकाची तरी टाप होती का इकडं तिकडं पळायची? माझी तर अजिबातच नव्हती. आमची होती. आणि आता मीच घेऊन पळायलो सगळे. म्हणजे काय हे? बरोबर आहे की नाही? गुरु महाराज ज्या वेळेला होते अंकुश कसा होता ते म्हणायचे का कुठे जाऊ नका? ते काही म्हणत नव्हते. पण तरी देखील असा अंकुश होता की नाही तिथं थांबावत लागतं. आषाढीची एकादश लोक पंढरपुरातून वापस येते. कोणामुळं? यायचे
पंढरपुरात गेलेले लोक वारी करायचे 15 दिवस आणि आषाढीला कुठं हजर व्हायचे? इथं गुरु महाराजाच्या समोर परेशू. बरोबर ना? गुरु महाराज जरी नव्हते तरी मी या वर्षी आलो बरं वापस. मी वापस आलो का? तर मला माहिती होतं की आपल्याला जो नियम गळ्यात घातलाय तर तो नियम आपण पाळला पाहिजे ना. बरोबर ना? जसं की आता हे पांढरी साडी, ही पांढरी साडी कोणाची आहे? गुरु महाराज गुरु महाराजाची ना. पांढरी साडी घातली की माणूस बरोबर शिस्तीत राहतो. बरोबर की नाही? अंकुश लागतं, ऑटोमॅटिक अंकुश लागतं. म्हणजे गुरु परेशूचं काम कसं करतात ते मी सांगायलो. बरं, जीवाला अंकुश लावण्याचं काम गुरु कसं करतात ते सांगायलो. नाहीतर जीव त्याचा अनादिकालाचा स्वभाव आहे. ते काय आजचा आहे का? काय अनादिकालाचा स्वभाव आहे. ते एका जागेवर थांबत नाही. ते काय राहतं? फिरतच राहतात. 84 लक्ष योनी फिरला. आता मनुष्य शरीरात आल्यावर मग ते स्वभाव जाणार आहे का त्याचा? नाही ना. इथंही फिरणार, पण त्या फिरणाऱ्या जीवाला एका जाग्यावर थांबवण्याचं सामर्थ्य हे गुरुमध्ये आहे. म्हणून गुरु महाराजाला इथं विशेषण लावलं. गुरु परमात्मा, परमात्मा तर आहेतच, पण परेशू म्हणजे परेशूचं काम काय असतं? अंकुश करणं. तसं त्या गुरुचंही काम काय असतं? तर शिष्यावर अंकुश करणं. शिष्यावर अंकुश करणं म्हणजे काय? त्याला काय ते म्हणतात का की तू आता माझ्या अधीनच राहा, असं काय अंकुश लावतात का? नाही. मग अंकुश लावला कुठं? शिष्याच्या दुर्गुणावर. शिष्यामध्ये जो हत्तीसारखा अहंकार आहे, कोणामध्ये? हत्ती जसा मोठा असतं तसा अभिमान प्रत्येकाचा कसा आहे? मोठा आहे ना. आणि ते अभिमानावर अंकुश आतापर्यंत कोणीतरी लावू शकलं का? आपल्याला तरी लावता आला का? हा, नाही ना. प्रत्येकामध्ये अभिमान आहे. अभिमान नाही असा एकही इथं बसलेला नाही. प्रत्येकात काय अभिमान आहे. पण शिष्य होण्यात एवढा फायदा असतं की अभिमानावर अंकुश लागतो. अभिमान नाही असं नाही, पण त्या अभिमानावर काय लागला? अंकुश. कारण अभिमान थोडा जरी वर येऊ लागला तर गुरु महाराज कोणच्या नाही तर कोणत्या तरी पद्धतीनं काय करतात? बरोबर त्या शिष्याला जागेवर आणतात. माझा अनुभव मी सांगायलो बरं. कारण कधी कधी तुमचं काम कसं असतं बघा, तुम्ही लय चढितात झाडावर. बरोबर ना? इतकं झाडावर चढतात की बस बघायचं कामच नाही. मग ते झाडावर चढवलं की मग एखाद्या बारा आता तुम्ही पाडू शकत नाहीत. तुम्ही फक्त चढू शकता. तुमच्यात ते सामर्थ्य नाही. कोणचं? खाली पाडायचं. खाली पाडायचं सामर्थ्य फक्त कोणात आहे? माझा अनुभव सांगायलो मी. खाली आतापर्यंत अजिबात मला तर कोणी पाडू शकत नाही. गुरु महाराज जर सोडले तर आतापर्यंत मला कोणी खाली पाडू शकलं नाही. आता ही बी अभिमानच आहे. हे बी काय? अभिमानच आहे. मग याही अभिमानाला अंकुश लावण्याचं काम कोण करतात? गुरु महाराज. फक्त मी उदाहरण दिलं बरं. नाही तर तुम्ही म्हणता महाराज अभिमानातून कीर्तन करायचं. हा, उदाहरण सांगितलं. माझ्यावर जर उदाहरण घेतलं तुम्हाला आनंद होते. मग तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्याकरता काय हरकत नाही. मी माझ्यावर सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. विठाला विठाला. मग आता शिष्याला सर्वज्ञता प्राप्त करून देणारे ही गुरुच आहेत. आणि त्या सर्वज्ञतेचा अभिमान जर आला तर त्याचा अभिमानाचा निराश करणारे देखील कोण आहेत? गुरु आहेत. मग त्याच्याकरता उपाधी असलीच पाहिजे याची गरज नाही. उपाधी ज्या वेळेला होते त्यावेळेला महाराजांना माहित होतं की कोणाचा कौतुक करायचं आणि कोणाला कधी लाईनीवर आणायचं हे कोणाला माहिती होतं? महाराजाला. मग उपाधी नाही म्हणजे आता लाईनीवर आणत नाहीत का? 100% आणतात. 100% लाईनवर आणतात. कारण का? रोज प्रार्थना म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म तत्व कुठं जात नसतं. परब्रह्म तत्व हे कायम असतं. शरीराचा स्वभाव आहे. शरीर जन्माला येतं, शरीर मरणार. मग ते तुमचं असो कोणाचंही असो, ते शरीर काय विकारी येईन, विकारी शरीर हे सोडावंच लागतं. पण गुरु तत्व एक असं आहे की जोपर्यंत शिष्य आहे तर तोपर्यंत त्या शिष्याचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी गुरुची असते. मग ती गुरुची उपाधी जरी नसेल तरी सुद्धा त्या शिष्याचं संरक्षण गुरु करतातच. एवढा आपला काय पाहिजे? दृढ विश्वास पाहिजे. तरच त्या साधकाचं किंवा त्या शिष्याचं काम बनतं. अन्यथा काम बनत नाही. नाथ महाराजाचा अनुभव पहा. नाथ महाराज म्हणजे साक्षात दत्तात्रय महाप्रभूंचा जन्नार सगुण साक्षात्कार झालेला आहे. असे सगुण साक्षात्कारी नाथ महाराज आहेत. पण आपल्या गुरुप्रती भाव पहा त्यांचा काय आहे की त्या गुरुमुळेच मला कोण भेटले म्हणे? दत्तात्रय महाप्रभू भेटले. दत्तात्रय महाप्रभूचा जो साक्षात्कार झाला तर आपलं तो जनार्दन स्वामीमुळे कोणाला झालेला आहे? नाथ महाराजांना. सुंदर कथा आहे पण आपल्याकडे आता वेळ किती आहे ते बी मला कळलं. बरोबर. विठाला विठाला विठाला. एक वेळचा प्रसंग आहे. जनार्दन स्वामींना
दत्तात्रय महाप्रभू हे रोज भेटायला यायचे. आता रोज भेटायला येत असताना मग एके दिवशी नाथ महाराजांनी विचार केला, आणि जेव्हा शिष्याच्या अवस्थेत असतो ना आपण, त्यावेळेला आपलं डोकं वेगळं चालतं. तिथं आपल्याला विवेक जागृत नसतं ना तेवढा, म्हणून वेगळं आपलं डोकं कसं तरी वेगळं चालत असतं. ते नाथ महाराज म्हणले, रोज बी माझे गुरु महाराज जातात कुठं नेमकं म्हणे, या टायमाला जातात कुठं. मग आता एका दिवशी पाठलाग केला आणि पाठलाग केल्याच्या नंतर लपून पाहिलं तर काय नाही म्हणे, एका फकीराला भेटते. ते म्हणे हे असंच आहे म्हणे. आले वापस. आता वापस आल्याच्या नंतर मग त्यांना माहिती होतं की दत्तात्रय महाप्रभू माझ्या गुरु महाराजांना बोलतात, भेटतात, सगळ्या गोष्टी करतात. हट्ट धरला की महाराज मलाही दत्तात्रय महाप्रभूचं दर्शन घ्यायचं. कोणी? नाथ महाराजांनी. मला दत्तात्रय महाप्रभूचं दर्शन घ्यायचं. आता ते म्हणले, बरं ठीक आहे, दत्तात्रय महाप्रभूचं दर्शन घ्यायचं असेल तर माझ्यासोबत चल. मग आता माझ्यासोबत चल. आता गेले ठरलेल्या वेळेवरती. त्या ठिकाणी ते एक फकीर आला, त्याच्या काखेमध्ये एक झोळी आहे, 2-4 कुत्रे सोबत आहेत. ते म्हणे, अरे हे फकीर तर कालचाच होता. नाथ महाराजाला सांगितलं, जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत तू समोर यायचं नाही यायचं. मग आता तसं सांगितल्याच्या नंतर गुरु आज्ञा आहे, नाथ महाराज लपूनच बघायले. त्यांना वाटलं की लपून साक्षात्कार होतं काय की आपल्याला. आता लपून पाहायला लागलेत, आणि लपून पाहत असताना मग ते त्या फकीर आले. फकीर आल्याच्या नंतर त्या फकीराला जनार्दन स्वामीनं काय केला, साष्टांग दंडवत घातला. आता दंडवत घातल्याच्या नंतर नाथ महाराजांना त्या ठिकाणी माहित नव्हतं की समोरचा कोण आहे. नाथ महाराज म्हणले, माझे गुरु काय येडे आहेत का काय की म्हणे. नमस्कार कोणाला करायलेत? एका फकीराला करायलेत म्हणे, ज्याच्याकडे काहीच नाही. 2-4 कुत्रे सोडले तर काहीच नाही म्हणे त्याच्याकडे, एक झोळी. आणि अशा फकीराला काय करायलेत म्हणे, नमस्कार करायलेत. आता शिष्याची बुद्धी तेवढीच, बरोबर ना. शिष्य अवस्थेत जेव्हा असतो त्यावेळेला बुद्धी आपली संकुचितच असते, त्याचा विवेक नंतर गुरु महाराज जागृत करत असतात. मग आता तसं झाल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, झोळीतून वाळलेले कुटके काढले, आणि वाळलेले कुटके काढले त्या कटोऱ्यामध्ये टाकले. टाकल्याच्या नंतर आता वाळलेले कुटके भिजवण्याकरता दूध पाहू लागले. काय पाहू लागले? दूध. पण आजूबाजूला एकही ते दूध देणारा पशु कोणताच नव्हता. ना शेळी नव्हती, म्हैस नव्हती, ना गाय नव्हती, काहीच नव्हती. मग त्या फकीरानं सांगितलं की जनार्दन काय कर म्हणे, या कुत्रीचं दूध काढ. कोणाचं दूध काढ? ते 2-4 कुत्रे सोबत होते, त्या कुत्रीचं दूध काढ. आता ते कुत्रीचं दूध काढलं, आणि कुत्रीच्या दुधामध्ये ते काय केले, कुटके भिजू घातले. हे सगळं पाहिलेत कोण? एकनाथ महाराज. एकनाथ महाराजाला ज्या पोटातून उलट्या चालू झाल्या, ते म्हणे हे काय करायलेत. आता पाहू बी वाटणं, आणि गुरु आज्ञा आहे, पाहावं तर लागणार. बरं इतक्यावर नाही थांबले, दोघांनी काला केला. आणि काला केल्याच्या नंतर दोघही काला काय करू लागले, खाऊ लागले. आता मला सांगा, एकनाथ महाराजाला कसं वाटत असेल? आपल्यालाच ऐकून कस तरी झालं. आता ते तर पाहायला होत तिथं. तसं झालं महाराजांना. झाल्याच्या नंतर पण गुरु आज्ञा मोडता येत नाही ना, पाहावं लागेल गपचूप. जी गोष्ट पाहायची नाही ती सुद्धा काय करावं लागेल, पाहावं लागेल. मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्या फकीराची भेट झाली, सगळं झालं. ते फकीर निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर मग नाथ महाराजाला जनार्दन स्वामीने बोलवलं. म्हणे इकडे म्हणे नाथा. आल्याच्या नंतर ते जे कटोरा होता, ते कटोरा काय केला, त्याच्या हातात दिला. कोणाच्या? नाथ महाराजाच्या. आणि कटोरा हातात दिल्याच्या नंतर ते कटोरा पकडाव सुद्धा त्यांना वाटणं. पण आता गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा मोडता येत नाही. एवढं तरी कोणाला ज्ञान होतं? एकनाथ महाराजाला. किती? की गुरु आज्ञा काही जरी झालं तरी मोडायची नाही. म्हणजे एवढं ज्ञान आपल्यालाही पाहिजे. बरं मी काय सांगायलो, नाथ महाराज अधिकार संपन्न आहे, पण तरी आपल्याला ही गोष्ट पाहिजे, ज्ञान हो का न हो, पण गुरुनं जे सांगितलं ते काम तरी आपण काय केलं पाहिजे, चुकवायचं नाही. म्हणजे गुरु आज्ञा मोडायची नाही, कारण गुरु आज्ञेतूनच पुढे साक्षात्कार असतो. गुरु महाराज काही उगाच आज्ञा करत नसते शिष्याला टाइमपास म्हणून. मग ती गुरु आज्ञा आहे, ते घेतलं कटोरा, जाय म्हणजे धुनान. काय कर? धुनान. आता ते कसं तरी बघत 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 नाथ महाराज गेले बाबा त्याच्याकडं. मधातून तर उलट्या यायला लागल्यात, पण गेले. आणि गेल्याच्या नंतर ते कटोरा धुतला. पण कटोरा धुत असताना मनात एक विचार आला. म्हणे हे कुत्रीचं जरी दूध असलं आणि याच्यामध्ये त्या फकीरानं जरी हात घातलेले असले, तरी देखील याच्यामध्ये माझ्या गुरुचा हात गेलेला असल्यामुळे याच्यातले कण माझ्याकरता काय आहेत? प्रसाद. माझ्याकरता काय? प्रसाद. ते कटोरा धुतला महाराजांनी. नाथ महाराजांनी ते कटोऱ्यातलं पाणी काय केलं? पिऊन घेतलं. ज्या क्षणाला ते पाणी पिलं, समोर दत्तात्रय महाराज. गुरु प्रसादाची गुरु प्रसादाची
गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेता स्वामींचा नाश होई षडरिपूचा. म्हणजे प्रसादामध्ये हे काय सांगितलं, सामर्थ्य. आणि त्या ठिकाणी जी ग्लानी होती नाथ महाराजाच्या मनामध्ये आलेली, तर त्या ठिकाणी फक्त श्रद्धेनं काय केली, जागा घेतली. ग्लानीची जागा कोणी घेतली, श्रद्धेनं घेतली. श्रद्धावान लभते ज्ञानम. डायरेक्ट महाराज त्या फकीराच्या रूपात जनार्दन स्वामीला कोण भेटायचे, दत्तात्रय महाप्रभू. पण नाथ महाराजाच्या समोर ते जशास तसे महाराज सगुण साकार रूपामध्ये दत्तात्रय महाराज काय झाले त्या ठिकाणी विश्वास प्रकट झाले. स्वामी वारी विश्वास स्वामी वारी ज्याचा असा दृढ विश्वास आहे की माझे गुरु माझ्या करता काय आहेत, परमात्मा आहेत. आणि तेच गुरु महाराज जोपर्यंत शिष्य आहे तर तोपर्यंत त्या शिष्याचा अंकुश रूपानं काय करत असतात, काम करत असतात. कारण आपल्या मनावरती अंकुश गुरु महाराजांशिवाय इतरत्र मला तरी असं वाटतं की कोणी लावू शकणार नाही. आणि असा ज्याचा विश्वास आहे, ऐसा ज्याचा दृढ विश्वासो, ज्याचा असा दृढ विश्वास आहे की माझे गुरु माझ्या करता काय आहेत, परमात्मा आहेत. तर ज्याचा विश्वास आहे त्याच्यातलं सामर्थ्य अभंगाच्या दुसऱ्या
म्हणजे त्या शिष्याचं सामर्थ्य इथं सांगितलं आता, की ज्या शिष्याचा असा दृढ विश्वास आहे की माझे गुरु महाराज माझ्याकरता काय आहेत, परमात्मा आहेत, आणि त्यांच्या अंकुशाखाली जो शिष्य आहे किंवा त्यांच्या आज्ञेत जो शिष्य आहे, त्या शिष्याचं सामर्थ्य सांगितलं की देवतयाचा अंकिला. म्हणजे शिष्याचं सामर्थ्य काय, तर म्हणे त्रिलोकीनाथ त्याच्या अंकित आहे, जगाचा मालक त्याच्या अंकित आहे. आणि हे उदाहरण आपल्याला नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला भेटतं. नव्हे नव्हे तर जगाच्या मालकानं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, किती 36 वर्ष ज्यांच्या घरी चाकरी केली ते म्हणजे नाथ महाराज. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पहा तुम्ही की भगवान परमात्मा त्यांच्या घरी गेला. का गेला तर म्हणे त्यांचा भाव पहा ना. अगोदर पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजाचा भाव दिसला की माझ्याकरता माझे गुरु काय परमात्मा आहे, आणि तो भाव ज्याचा असेल तर नाथ महाराज सांगतात तर देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. म्हणजे निळा म्हणे देव राबे त्याच्या घरा. म्हणजे निळोबाराय देखील सांगतात की असा ज्याचा भाव आहे तर देवाला जाय म्हणलं तरी देव तिथून जात नाही, आणि स्वतः हा येतो म्हणे, त्याला बोलवायची सुद्धा गरज नाही. मग विचार करा की जपी तपी योगी यांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु भक्त आहे का ते हे योगी आहे? कारण योगियाचे ध्यानी ध्याताना तुडती तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगी लोक काय करतात म्हणे तर याच्या करता कितीतरी वर्ष तपश्चर्या करतात, त्याची एक झलक त्यांना देत नाही, स्वतःची एक झलक सुद्धा काय करत नाही त्यांना देत नाही. त्याच्या एक झलकी करता हे तरसायला लागलेले. आणि जो गुरु भक्त आहे तर त्याच्या घरी पाणी भरायला लागलेलं आहे. म्हणजे आता विचार करा की सामर्थ्यवान कोण आहे? योगी सामर्थ्यवान आहे, जपी सामर्थ्यवान आहे, तपी सामर्थ्यवान आहे का एक गुरुचा दास सामर्थ्यवान आहे? म्हणून हनुमंतराय जे आहेत महाराज त्यांना विवेक म्हणतात, आणि नवे नवे
तर रामाचे तरी मंदिर गल्लोगल्लीत नाही, पण एका दासाचे मंदिर कुठे आहेत? गल्लोगल्लीमध्ये. म्हणजे हनुमंतरायानं काय केलं? दास्यत्व निकट हनुमंत पै केले मनोनी देखिले रामचरण. म्हणून दास्यत्वाचा भाव जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत आपण सर्व शक्तिमान होऊ शकत नाही. सर्व शक्तिमान सर्वज्ञ होण्याकरता, सर्वज्ञ तर आहोतच म्हणा, पण आपण अभिमानातून सर्वज्ञ म्हणतो. सर्वज्ञतेचा अनुभव येण्याकरता अभिमान गळून जो अनुभव येतो तर तो अनुभव काय असतो? तर हे दास्यत्वातून प्राप्त होत असतो. हनुमंतरायानं काय केलं? फक्त दास्यत्व केलं. जोपर्यंत श्रीराम प्रभूचं सेवा कार्य करता आलं तोपर्यंत केलं. श्रीराम प्रभूचं अवतार कार्य संपलं, पण तरी देखील अजून देखील हनुमंतराय काय करतात? हा का रामाच्या गादीवर जाऊन बसले? हनुमंतराय म्हणजे चिरंजीवी आहेत ना ते. राम प्रभूचं अवतार कार्य संपलं, पण हनुमंतराय चिरंजीवी असल्यामुळे आणखीन देखील आहेत, पण आणखीन देखील कार्य काय करायले? जिथं राम कथा तिथं आणखीन सुद्धा माझ्या गुरुचं श्रवण करण्याकरता मी हजर. म्हणजे हनुमंतरायाची पहिली हजेरी तिथे लागते. जिथं कथा तिथं कोण आहेत? हनुमंतराय. म्हणजे गुरुचं सामर्थ्य श्रवण करायचे. का करायचंय? तर म्हणजे मी आणखीन सुद्धा त्यांचा दासच आहे. चिरंजीवी झाले, ज्याला अमर व्हायचं तर त्यानं काय करावं? गुरुच्या मुंडक्यावर पाय द्यावा. काय व्हावं? कोणी बोलणंच झाले म्हणून म्हणलं. मळमळ व्हायले का तुम्हाला? भूक लागली? नेमकं व्हायले काय ते सांग मला. टाइम झाला का? भूक लागली नाही? म्हणजे दोन्ही बी होईना. मग काय काय झालं पाहिजे? कोणाचा? संसाराचा होण्यापेक्षा. वा. ज्ञानदेवा जेवढे अधिकार संपन्न आहेत तेवढ्या जणांचा भाव पहा आपल्या गुरुप्रती काय. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. हनुमंतराय दास. त्याच्यानंतर तुकाराम महाराज दास. नाथ महाराज दास. आणि त्याच्यामुळं महाराज यांच्या घरी देवानं काय केलेली आहे? चाकरी केलेली. देवाला आपलंसं करण्याकरता सोपा उपाय सांगितला. काहीच नाही. काय? गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा. म्हणजे स्वतःहून भगवान परमात्मा काय केला? त्या ठिकाणी गेला. आणि या गोष्टीमध्ये मी ज्या सांगायलो, नाथ महाराज म्हणतात मी ज्या गोष्टी सांगायलो ना म्हणे त्याच्यामध्ये तुम्ही यतकिंचित सुद्धा काय करू नका म्हणे, संशय घेऊ नका. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, देव
येथे नाही बा संशय देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा. तर साधकाच्या मनामध्ये येत किंचितही संशय येऊ देऊ नका म्हणे की गुरु हे देव कसे असू शकते. बरोबर, उपाधीकडून जर पाहिलं तर तुम्हाला गुरु हे देव कधीच दिसणार नाही. मग गुरु देव दिसण्याकरता त्यांना तत्वाकडून पाहायचं, ते म्हणजे परब्रह्म तत्वाकडून. आणि परत ब्रह्म तत्वाकडून ते कालही देव आहेत, आजही देव आहेत आणि इथून पुढेही देवच आहेत. असा आपला निश्चय जर दृढ झाला तर आपल्यामध्येही तेच सामर्थ्य येणार. काय? देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा विठोबा रखुमाई. गुरु परमात्मा परेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वासो देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय देवतयाचा अंकिला स्वयं संचला त्याचे घरा. आता एक फक्त गुरु महाराजाचं भजन होईल, पुष्पवृष्टी होईल आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करून सेवा समाप्त. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु.